नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, तर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी भरतीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे। या भरतीसाठी अर्ज कधी करायचा, अर्जाची प्रक्रिया काय आहे, निवड कशी होणार आणि सोलापूर जिल्ह्यात किती जागा आहेत आणि अंतिम निवड कधी होणार, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, महिला व बालविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार या भरतीसाठी 20 जुलै ते 31 जुलै या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत। तर अंगणवाडी सेविकांनो, आपण अतिशय महत्त्वाचे आणि अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बनवत असतो, त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत असतात। तर बघा, ही भरती ऑफलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांनी किंवा महिलांनी संबंधित अंगणवाडी प्रकल्प कार्यालयामध्ये किंवा शासनाने दिलेल्या सूचनेनुसार अर्ज सादर करायचा आहे। त्यामुळे शेवटच्या दिवसाची बघा वाट न पाहता वेळेत अर्ज करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। बघा या भरतीमध्ये निवड झालेल्या अंगणवाडी सेविकेला दरमहा 13,000 रुपये, तर मदतनीस यांना 7,500 रुपये मानधन असतं, हे तुम्हाला तर माहीतच आहे। बघा, आता राज्यभरातील भरतीबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्रातील 1,10,664 अंगणवाड्यांमधून एकूण 1,015 सेविका आणि 3,928 मदतनीस या पदांची भरती करण्यात येणार आहे। बघा, सोलापूर जिल्ह्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील महिलांसाठी ही मोठी संधी म्हणावी लागेल। सोलापूर जिल्ह्यामध्ये 61 अंगणवाडी सेविका आणि 115 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 176 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे। या भरतीमध्ये सर्वप्रथम सध्या कार्यरत असलेल्या अंगणवाडी मदतनीस महिलांमधून सेवा ज्येष्ठतेनुसार सेविका पदासाठी पात्र महिलांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। बघा, खूप महत्त्वाचा हा मुद्दा आहे। ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत त्यांची सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना अंगणवाडी सेविका या पदावर थेट नियुक्ती त्यांची केली जाणार आहे। पात्र महिलांना सेविका पदावर संधी दिल्यानंतर उर्वरित रिक्त पदांसाठी गावनिहाय जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि यानंतर इच्छुक उमेदवाराकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत। बघा, अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये अर्जाची छाननी केली जाणार आहे आणि प्राथमिक गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे। मग यानंतर 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या कालावधीत पडताळणी समितीकडून गुणवत्ता यादी तपासली जाणार आहे। जर प्राथमिक गुणवत्ता यादीबाबत कोणाला हरकत किंवा आक्षेप असेल तर 13 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत संबंधित उमेदवारांना हरकत आणि आक्षेप नोंदवण्याची संधी देखील दिली जाणार आहे। बघा, सर्व हरकती छाननी पूर्ण झाल्यानंतर 27 ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि याच दिवशी निवड झालेल्या महिला उमेदवारांना नियुक्तीपत्रे देखील देण्यात येणार आहेत। बघा, म्हणून ज्या महिला या भरतीसाठी पात्र आहेत, ज्यांना आवश्यक कागदपत्रे, ज्यांना अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस ही नोकरी करायची आहे, त्या महिलांसाठी अतिशय चांगली ही संधी आलेली आहे। तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, जर आपल्या घरचं कोण असेल, जवळचं असेल, तर त्यांना ही माहिती नक्की सांगा, कारण खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची भरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। जर आपल्या कोण जवळचं असेल तर त्यांना नक्की हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना या नोकरीची फायदा नक्की होणार आहे। आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत असतात। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून याची माहिती सर्व महिलांपर्यंत जाणार आहे। धन्यवाद।